नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर. 12वी सायन्सच्या फिजिक्सच्या लेक्चर सिरीज मध्ये आज मी घेऊन आले पुन्हा एक नवीन पुढचा टॉपिक. 12th फिजिक्स मध्ये आपण चॅप्टर सुरू केले, चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत काही टॉपिक्स आपण बघितले, काही टॉपिक्स आपण शिकलो. तर ते टॉपिक होते फ्लुइड बद्दल. जे तुमचं फ्लुइड आहे, तुम्ही फ्लुइड कशाला म्हणायचं, त्या फ्लुइडवर ते कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होणार, मग ते फोर्सेस ऍक्ट होणार तर त्याचा काय परिणाम, काय इफेक्ट त्या फ्लुइड वरती होतो. मग फ्लुइडच्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या. प्रेशर असेल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल, ऍब्सोल्यूट प्रेशर असेल, गेज प्रेशर असेल. ऍटमॉस्फेरिक प्रेशर जी कॉन्स्टंट व्हॅल्यू असते ती कशी कॅल्क्युलेट करायची, या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत इथपर्यंत शिकत आलो. आता ही झाली फ्लुइडची फर्स्ट प्रॉपर्टी, प्रेशर. आता आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टीकडे वळायचंय, सेकंड प्रॉपर्टी, ती म्हणजे सरफेस टेन्शन. ओके, आता सरफेस टेन्शन बघायचं म्हणजे आता ही प्रॉपर्टी आपण जनरली कुठे शिकतो किंवा जनरली आपण केव्हा या प्रॉपर्टीचा विचार करतो, जेव्हा तुम्ही कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुवत असाल किंवा हाताने धुवत असाल. तर कपडे धुण्यासाठी आपण डिटर्जंट किंवा वॉशिंग सोडा जो वापरतो तो का वापरतो, की डिटर्जंटच वापरायचं किंवा वॉशिंग सोडाच वापरायचा. ते जे आहे की डिटर्जंट किंवा वॉशिंग सोडा तुमच्या कपड्यांमधले ते स्टेन असेल, ते काही जे डर्ट असेल, ते सगळं जे रिमूव्ह करतं ते ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टी सरफेस टेन्शन. आता याचा विचार आपण आजपर्यंत केला नव्हता, पण ऍज अ सायन्स स्टुडंट आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेणं, तिथं आपलं सायन्स कशा पद्धतीने अप्लाय होतं हे समजून घेणं आपली जबाबदारी, किंवा आपण ते शिकलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला जी गोष्ट घडते त्या गोष्टीशी आपलं सायन्स कसं रिलेट करतं. ओके, सो आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या आयुष्यात जी आपण एक गोष्ट करतो की कपडे धुतो, कपडे धुताना आपल्या वॉशिंग मशीन मध्ये आपण डिटर्जंट पावडर टाकतो किंवा लिक्विड टाकतो किंवा वॉशिंग सोडा आपण वापरतो, वॉशिंग बार्स वापरतो, बरोबर आहे. रिन बार असेल, व्हील बार असेल, जे काय असेल ते त्याच्यामध्ये वॉशिंग सोड्याचं प्रमाण असतं. हा वॉशिंग सोडा ते स्टेन जे कपड्यांवरचे काढतो किंवा कपड्यांमधलं जे डर्ट रिमूव्ह करतो ते ऑन द बेसिस किंवा ऑन द बेसिस ऑफ द प्रॉपर्टी सरफेस टेन्शन. मग आता हे सरफेस टेन्शन म्हणजे काय, किंवा अजून एक गोष्ट तुम्ही बघितली की मॉस्किटो असेल, मॉस्किटोचे लार्वाज असतील तर ते तुमच्या वॉटरच्या सरफेसवरती फ्लोट होतात, बरोबर आहे. एकदम लाईट वेट इन्सेक्ट्स येते आणि ते त्या वॉटरच्या सरफेसवरती फ्लोट होतात, ते त्याच्यामध्ये सिंक होत नाही, बुडत नाही. मग का, इट इज ऑल्सो ड्यू टू सरफेस टेन्शन. मग आता हे सरफेस टेन्शन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचंय. पण सरफेस टेन्शन आपल्याला समजण्यासाठी काही बेसिक कॉन्सेप्ट आहे आपल्याला माहिती पाहिजे. त्या बेसिक कॉन्सेप्ट नुसारच आपल्याला पुढे सरफेस टेन्शन समजणार. तर त्यातली पहिली जी बेसिक कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे काय, तर तुमचा इंटरमॉलिक्युलर फोर्स. काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता हा इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, तर बघा नावातच त्याचा अर्थ आहे इंटरमॉलिक्युलर. मॉलिक्युलच्या आतमधला किंवा दोन मॉलिक्युल्सच्या मधला. आता समजा कुठलीही गोष्ट आहे, आपण म्हणतो की सगळ्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वस्तूचा प्रायमरी जो कंपोनंट आहे तो काय, ऍटम आहे, बरोबर आहे. ऍटम्स एकत्र येऊन काय बनतो, मॉलिक्यूल बनतो. म्हणजे ह्या पेन मध्ये किंवा याच्यात असलेल्या इंक मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहे, तेव्हा ती एक असेंब्ली तयार झाली, बरोबर आहे. मग आता हे जे दोन मॉलिक्यूल आहे त्या दोन मॉलिक्यूलला एकत्र ठेवायचंय, एका ठिकाणी ठेवायचंय. मग ते एका ठिकाणी ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असलं पाहिजे, बरोबर आहे. किंवा दोन मॉलिक्यूलला जर एकमेकांपासून लांब ठेवायचं तर त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ रिपल्शन असलं पाहिजे, तेव्हाच ते मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब राहू शकतात किंवा एकमेकांच्या सोबत राहू शकतात. मग अशा पद्धतीने ह्या दोन मॉलिक्युल्स मधला जो काय अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स आहे त्या अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्सला आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स. an attractive or repulsive force between two molecules. कुठलेही दोन मॉलिक्यूल एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी जो काही फोर्स त्याला गरजेचा आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार, इंटरमॉलिक्युलर फोर्स, बरोबर आहे. द अट्रॅक्टिव्ह or repulsive force between two molecules is known as
is known as इंटरमॉलिक्युलर फोर्स. दोन मॉलिक्युलच्या मध्ये जो काही फोर्स असेल त्या फोर्सला आपण काय म्हणणार? इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, मग आता इंटरमॉलिक्युलर फोर्सचे दोन टाइप्स पडतात. टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता दोन मॉलिक्युल्स आहेत, बरोबर आहे. आता दोन मॉलिक्युल कुठल्याही ॲटमचे असू शकतात, कुठल्याही ऑब्जेक्टचे असू शकतात, बरोबर आहे. मग ते ऑब्जेक्ट सेम ऑब्जेक्ट असेल किंवा डिफरंट ऑब्जेक्ट असेल, सेम इलेमेंट असेल किंवा डिफरंट इलेमेंट असेल. मग एक मॉलिक्युल एका एलिमेंटचा, दुसरा मॉलिक्युल दुसऱ्या एलिमेंटचा, तर असे जर दोन वेगवेगळे मॉलिक्युल असतील तर त्यांच्यामध्ये फोर्स कसा असेल, आणि जर दोन सेम मॉलिक्युल असतील तर त्यांच्यामधला फोर्स कसा असेल, तर त्याच्यावरून तुमच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सचे काय पडतात? टाइप्स पडतात. ओके, सो फर्स्ट टाइप आहे तुमचा कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स. ओके, आता कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कोहेसिव्ह फोर्स? को म्हणजे सिमिलर. कुठल्याही गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्या जी गोष्ट डोळ्यासमोर असणार आहे त्या गोष्टीला रेफरन्स मानून आपण ती गोष्ट कन्सिडर केली पाहिजे, म्हणजे आपल्या ती गोष्ट लक्षात राहते. ओके, मग आता डोळ्यासमोर काय असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स म्हटल्यानंतर कोहेसिव्ह हा वर्ड डोळ्यासमोर आहे. मग कोहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन लक्षात ठेवायची असेल तर त्या वर्डशी त्या डेफिनेशनला रिलेट करावं लागेल. कोहेसिव्ह फोर्स, को म्हणजे सिमिलर, को म्हणजे सिमिलर, सेम, एकाच गोष्टीचे. को ब्रांच, को ऍक्टर, को पार्टनर, जे काही असेल ते को म्हणजे सोबत असणार आहे, एकमेकांच्या सोबत असणार आहे. ओके, सो कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? द फोर्स बिटवीन सेम मॉलिक्यूल किंवा द फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स, त्याला आपण काय म्हणणार? कोहेसिव्ह फोर्स. सारख्याच सबस्टन्सच्या, सारख्याच ऍटम्सच्या दोन मॉलिक्युल मध्ये असणारा फोर्स जो काय असणार आहे त्याला आपण म्हणणार कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे वॉटर आहे, वॉटर मॉलिक्युल आहे. आता आपण एका ग्लासमध्ये पाणी घेतलं तर ग्लास मधलं जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहे, बरोबर आहे. मग त्या वॉटर मॉलिक्युल्सचा एकमेकांमध्ये असणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला म्हणायचं कोहेसिव्ह फोर्स. मी काय डेफिनेशन लिहिणार? द इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन two molecules of same substance. सिमिलर, एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युलचे जर ऍटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील तर त्यांच्यामध्ये जो काही फोर्स असणार आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. ओके, नेक्स्ट सेकंड टाइप येतो तुमचा अधेसिव्ह फोर्स. आता अधेसिव्ह फोर्स म्हणजे काय? आता सेम मॉलिक्युल झाले, सेम, आपण सेम एक्झाम्पल घेऊ. ग्लासमध्ये आपण काय घेतलं होतं? पाणी घेतलं होतं, ग्लास ऑफ वॉटर. ओके, आता पाण्याच्या सेल्फ मॉलिक्युल मधला फोर्स झाला आपला कोहेसिव्ह फोर्स, पण त्या ग्लासच्या मॉलिक्युलचा, ग्लासचे जे काही मटेरियल असणार आहे त्याचे सुद्धा काही मॉलिक्युल्स असणार आहे, वॉटर मॉलिक्युल्स असणार आहे. मग तो ग्लासचा मॉलिक्युल आणि वॉटर मॉलिक्युल दोन डिफरंट मॉलिक्युल्स झाले, बरोबर आहे. मग ह्या दोन डिफरंट मॉलिक्युल मधला जो फोर्स असेल तो फोर्स काय असेल? तुमचा अधेसिव्ह फोर्स. काय असणार आहे? अधेसिव्ह फोर्स. तो डेफिनेशन काय येणार? द इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन कशामधला? बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सचे जर मॉलिक्युल असतील तर त्यांच्यामधला जो काही फोर्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार? अधेसिव्ह फोर्स म्हणणार. ओके, दीज आर द टू टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स काय असणार? अधेसिव्ह फोर्स पेक्षा स्ट्रॉंगर असणार आहे. का? कारण कोहेसिव्ह फोर्स मध्ये सेम मॉलिक्युल आहे, सेम मॉलिक्युलचं अट्रॅक्शन जास्त असणार आहे, त्यामुळे त्यांच्यातला जो फोर्स असेल तो स्ट्रॉंग असणार आहे. सेम मॉलिक्युल एकमेकांना जास्त स्ट्रॉंगली बाइंड करून ठेवतात ऍज कम्पेअर टू द डिफरंट सबस्टन्सचे जर आयटम असतील तर एकमेकांना बाइंड करून ठेवायला तितका फोर्स लावणार नाही किंवा तितकी स्ट्रेंथ त्यांच्यामध्ये नसणार. त्यामुळे कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स
or adhesive force is weaker than cohesive force. ओके, आलं लक्षात? सरफेस टेन्शन मध्ये आपल्याला ज्या बेसिक कॉन्सेप्ट शिकायचे, इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्याचे दोन टाइप्स, कोहेसिव्ह फोर्स अँड अधेसिव्ह फोर्स. ओके, नेक्स्ट पुढची कॉन्सेप्ट येते आपली रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. आता व्हॉट इज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस? रेंज म्हणजे आपण काय कन्सिडर करतो की त्या गोष्टीचा इफेक्ट कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपण कन्सिडर करतो की ह्या गोष्टीची रेंज इथपर्यंत आहे. ओके, समजा तुमची टॉर्च असेल, टॉर्च तुम्ही इथून चमकवताय, तर टॉर्च इथे चमकवल्यानंतर 2 किलोमीटरवर आपल्याला त्याचा उजेड दिसणार आहे का? नाही. मग त्या टॉर्चची रेंज किती आहे? किती मीटर्स, किती सेंटीमीटर्स किंवा किती मिलीमीटर? ती काय झाली? त्या टॉर्चच्या इंटेन्सिटीची काय झाली? रेंज झाली. तसंच मॉलिक्युलर फोर्सेसचं पण आहे. दोन मॉलिक्युल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार आहे, पण ते दोन मॉलिक्युल कुठपर्यंत त्यांचा फोर्स दाखवणार आहे, कुठपर्यंत त्या फोर्सचा इफेक्ट त्या मॉलिक्युलवर होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला रेंज समजून घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस? द डिस्टन्स ऑफ मॉलिक्युल किंवा द डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्युल अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस विल वर्क. त्या मॉलिक्युल पासून किती डिस्टन्सवर, समजा आपण हा एक मॉलिक्युल कन्सिडर केला, तर ह्या मॉलिक्युल पाशी दुसरा मॉलिक्युल, समजा मी इथे ठेवला दुसरा मॉलिक्युल, तर हा मॉलिक्युल ह्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करेल का किंवा यांच्या दोघांमध्ये काही फोर्सेस असतील का? नाही. का? कारण त्यांच्यामध्ये तेवढा मिनिमम डिस्टन्स नाहीये, तो डिस्टन्स काय मॅक्सिमम आहे. ओके, सो ह्या मॉलिक्युलच्या इतक्या जवळ आल्यानंतर, म्हणजे हा मॉलिक्युल मी इथे ठेवल्यानंतर त्याच्यावरती ह्या मॉलिक्युलचा फोर्सचा अफेक्ट होणार आहे. म्हणजे ह्या मॉलिक्युलमुळे तयार झालेल्या मॉलिक्युलर फोर्सेसचा इफेक्ट जेव्हा हा मॉलिक्युल इथे आला तेव्हा झाला, बरोबर आहे. मग इथे आला तेव्हा झाला, म्हणून हे जे डिस्टन्स आहे की ज्या डिस्टन्स पर्यंत ह्या मॉलिक्युलची रेंज आहे किंवा हा मॉलिक्युल त्याचे फोर्सेस अप्लाय करू शकतो, त्याला म्हणतात रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. मग मी काय लिहिणार डेफिनेशन? The distance from molecule up to which molecular forces will work. म्हणजे तुमचे मॉलिक्युलर फोर्सेस कुठपर्यंत वर्क होतील त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. किती मिलीमीटर पर्यंत, किती नॅनोमीटर पर्यंत किंवा किती मायक्रोमीटर पर्यंत? का? आपण मॉलिक्युल्सचा विचार करतोय. सो मॉलिक्युल्स आर द स्मॉलर वन्स. मग त्यांची जेवढी साईज आहे त्या साईज नुसारच त्यांचा जो काही इफेक्ट असेल, त्यांची जी काही स्ट्रेंथ असेल, त्यांचा एरिया डिपेंड करतो, बरोबर आहे. मग तो इन सम नॅनोमीटर किंवा मायक्रोमीटर रेंज मध्ये असणार आहे त्याचा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. आता याच्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट येते स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट येते स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. सो व्हॉट इज स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स? बघा, आता प्रत्येक मॉलिक्युलची काहीतरी रेंज आहे की त्या रेंज पर्यंत तो मॉलिक्युल काय करणार आहे, त्याचे मॉलिक्युलर फोर्सेसची रेंज आहे की मॉलिक्युलर फोर्सेसचा इन्फ्लुएन्स तिथपर्यंत आहे. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, आता हा जो मी मॉलिक्युल कन्सिडर केला, ह्या मॉलिक्युलची रेंज म्हणजे जर आपण एक्स ऍक्सिस 2D डायग्राम मध्ये कन्सिडर केलं तर हा जो काही मॉलिक्युल असेल, त्या मॉलिक्युलचे इकडे रेंज इथपर्यंत असेल की इथपर्यंतच्या मॉलिक्युलला तो काय करेल, अट्रॅक्ट करू शकेल किंवा त्याच्यावरती मॉलिक्युलर फोर्सेस अप्लाय करू शकेल. इथपर्यंतच्या मॉलिक्युलला तो अट्रॅक्ट करू शकेल, इथपर्यंत त्याची रेंज आहे, इथपर्यंत त्याची रेंज आहे. हे आपण 2D मध्ये बघतोय, पण मॉलिक्युल आपण जर 3 डायमेन्शनल आपल्या समोर इमॅजिन केला तर त्याच्या सगळ्या बाजूंनी त्याची रेंज असणार आहे, बरोबर आहे. मग सगळ्या बाजूंनी रेंज असणार आहे म्हणजे इट फॉर्म्स अ स्फिअर. तो काय तयार करेल? एक स्फिअर फॉर्म करेल आणि तो जो काही स्फिअर असेल त्या स्फिअरला आपण म्हणणार स्फिअर ऑफ मॉलिक्युलर इन्फ्लुएन्स किंवा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. जिथपर्यंत मॉलिक्युलर फोर्सेस तुमचे ऍक्ट होतात त्या स्फिअरला आपण काय म्हणणार? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. मग त्याचे डेफिनेशन आपण कसं लिहिणार? द स्फेरिकल सरफेस around
spherical surface around the molecule up to which spherical surface around the molecule up to which molecular forces will work is known as, त्याला काय म्हणणार आपण, sphere of influence. काय म्हणणार, sphere of influence. मग आता हा sphere of influence ची काय असणार, काही रेडियस, where radius of sphere is equal to the range of molecular forces or molecular range. त्याची रेडियस किती असणार आहे, मॉलिक्युलर रेंज इतकी. म्हणजे आता समजा इथपर्यंत या फोर्सची इकडे काय मॉलिक्युलर रेंज आहे, कितीपर्यंत तुमचे मॉलिक्युलर फोर्सेस ऍक्ट होऊ शकणार आहे. मग सेम सगळ्या डिस्टन्सला तितक्याच रेंज पर्यंत ते मॉलिक्युलर फोर्सेस ऍक्ट होणार आहे. म्हणजे त्या स्फिअरची जी रेडियस असेल इट इक्वल्स टू द मॉलिक्युलर रेंज ऑर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. ओके, झालं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. नेक्स्ट अजून एक कॉन्सेप्ट येते सरफेस फिल्म. अजून एक कॉन्सेप्ट येते सरफेस फिल्म. आता सरफेस फिल्म म्हणजे काय, तुमचं एखादं फ्लुइड आहे, त्या फ्लुइडचं काय असणार आहे, सरफेस असणार आहे. आता तो सरफेस फिल्म म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा सरफेस फ्लुइड घेतलं, समजा मी या कंटेनर मध्ये एक फ्लुइड घेतलं, हा त्याचा झाला काय सरफेस. ओके, एक मी फ्लुइड कन्सिडर केला, त्याचा हा झाला काय सरफेस. The surface, uppermost surface of fluid or liquid, तुम्ही जे काही लिक्विड घेतलंय त्याचा जो काही uppermost surface असेल त्याला आपण काय म्हणणार, surface film, whose thickness is equals to molecular range. त्याची थिकनेस किती असली पाहिजे, मॉलिक्युलर रेंज इतकी असली पाहिजे. थिकनेस म्हणजे काय की हा जो काही तुम्ही स्पॅन कन्सिडर केलाय किंवा ही जी फिल्म कन्सिडर केली त्याचं थिकनेस किती असली पाहिजे, मॉलिक्युलर रेंज एवढी. का, कारण मॉलिक्युलर रेंज एवढी जर त्याची थिकनेस असेल तर तेवढ्याच रेंज मध्ये ते काय करू शकतात, त्यांचे मॉलिक्युलर फोर्सेस ऍक्ट करू शकतात. बरोबर आहे. म्हणून सरफेस फिल्मचे डेफिनेशन आपण काय लिहिणार, द uppermost surface of liquid or fluid whose thickness equals to molecular range is known as surface film. त्याला आपण काय म्हणणार, सरफेस फिल्म म्हणणार. थोडा थेरोटिकल पार्ट आहे, पण या डेफिनेशन्स तुम्हाला विचारल्या जातात, एक एक मार्क्सला डेफिनेशन विचारल्या जातात आणि ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे सरफेस टेन्शन शिकताना महत्त्वाचे. ओके, सो सरफेस फिल्म म्हणजे काय की तुमच्या लिक्विडचा किंवा फ्लुइडचा अप्परमोस्ट जो काही सरफेस आहे ज्याची थिकनेस इक्वल्स टू मॉलिक्युलर रेंज असणार आहे, तर त्या सरफेसला आपण काय म्हणणार, सरफेस फिल्म म्हणू. त्याच्यानंतर अजून एक छोटीशी कॉन्सेप्ट येते, त्याला ती म्हणजे फ्री सरफेस. आता व्हॉट इज फ्री सरफेस, फ्री म्हणजे तो काय असला पाहिजे, फ्री असला पाहिजे. मग सेम ही डायग्राम मी जर इथे कन्सिडर केली, जर एका कंटेनर मध्ये मी काय घेतलं, एखादं लिक्विड घेतलं, फ्लुइड घेतलं, तर त्याचा जो काही अप्परमोस्ट सरफेस असतो हा सरफेस काय असतो, ओपन टू एअर असतो. आपल्या ऍटमॉस्फिअरला ओपन असतो, ओपन टू एअर. एअर मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते रेअरर मॉलिक्युल्स आहेत, ते इतके डेन्स नाही. म्हणजे त्यांच्यामुळे जो काही फोर्स या सरफेस वरती ऍक्ट होणार आहे तो तितका स्ट्रॉंग नसणार आहे. म्हणजे हे मॉलिक्यूल काही प्रमाणात काय झाले, फ्री झाले. बरोबर आहे. मग ते फ्री मॉलिक्युल्स या अप्परमोस्ट सरफेस वरती आहे म्हणून त्याला काय म्हणतात, फ्री सरफेस. काय लिहिणार मी, द सरफेस ऑफ लिक्विड open to air or atmosphere
फ्री सरफेस, याला आपण काय म्हणणार, फ्री सरफेस, की जो सरफेस ओपन टू एअर आहे किंवा फ्री आहे, तो एनक्लोज नाही, कुठल्याही बाउंड्रीजने एनक्लोज नाही, त्या सरफेसला आपण काय म्हणणार, फ्री सरफेस. ओके, लक्षात आला कॉन्सेप्ट, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यामध्ये 2 टाइप्स, कोहेसिव्ह फोर्स अँड अधेसिव्ह फोर्स. देन रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, सरफेस फिल्म आणि फ्री सरफेस. आता ह्या कॉन्सेप्ट वापरून आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. म्हणजे तुम्हाला सरफेस टेन्शन समजून घ्यायचंय, त्याच्यानंतर सरफेस टेन्शनचे जे काही वेगवेगळे पॅरामीटर्स असेल, सरफेस एनर्जी असेल किंवा सरफेस टेन्शन जे काही तुमच्या तुम्ही रेग्युलर डेली लाईफ मध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकता, की ज्याच्यामध्ये मी सांगितलं की सरफेस टेन्शन अप्लाय होतं, मध्ये किती अप्लाय होतं, किती अमाऊंट ऑफ सरफेस टेन्शन तुम्हाला लागणार आहे किंवा किती अमाऊंट ऑफ सरफेस टेन्शन तिथे ऍक्ट होतं, तर त्याला आपण काय करू, ह्या गोष्टीच्या हेल्पने, ह्या सगळ्या कॉन्सेप्टच्या हेल्पने कॅल्क्युलेट करू. ओके, सो आता समजून घ्यायचंय व्हॉट इज सरफेस टेन्शन. मेन जो आपला मेन पार्ट आहे, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, सरफेस टेन्शन, तो समजून घ्यायचा आहे. ओके, सो मी आता काय करते, एका कंटेनर मध्ये एक लिक्विड कन्सिडर करते. ओके, या लिक्विडची ही काय झाली, तुमची काय झाली, सरफेस फिल्म. व्हेरी गुड. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे, फ्लुइड असणार आहे. ओके, आता ह्या फ्लुइड मधले मी 3 मॉलिक्युल्स कन्सिडर करते. ओके, ए मॉलिक्यूल जो आहे तो ह्या पोझिशनला मी कन्सिडर करते, हा आहे माझा ए मॉलिक्यूल. ओके, इथे ए मॉलिक्यूल आहे माझा, बरोबर आहे. या मॉलिक्यूलच्या सराउंडिंग याच्यात काय तयार झालाय, हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स तयार झालाय. ओके, हा सेंटरला मॉलिक्यूल आहे, इकडे काय तयार झालाय, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स तयार झालाय. आता एक मॉलिक्यूल मी कन्सिडर करते इथे की ज्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय, पार्टली इन द वॉटर अँड पार्टली इन एअर. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काही प्रमाणात वॉटर मध्ये आहे, काही प्रमाणात एअर मध्ये आहे. हा तुमचा मॉलिक्यूल ए, हा तुमचा मॉलिक्यूल बी, आणि एक सी मॉलिक्यूल कन्सिडर करते ऑन द सरफेस. ऑन द सरफेस मी सी मॉलिक्यूल कन्सिडर करते की ज्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे असणार आहे, तुमच्या लिक्विड मध्ये, आणि हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे असणार आहे, एअर. ओके, आता इथे सरफेस टेन्शन कसं समजून घ्यायचं, तर बघा, हा ए मॉलिक्यूल आहे, ए मॉलिक्यूलच्या सराउंडिंगला सगळे काय, लिक्विड मॉलिक्यूल्स, बरोबर आहे, सेम मॉलिक्यूल. मग फोर्सेस बिटवीन सेम मॉलिक्यूल, कुठला फोर्स येतो, फोर्स बिटवीन सेम मॉलिक्यूल, कोहेसिव्ह फोर्स. आता कोहेसिव्ह फोर्स ऍट पॉइंट ए, कोहेसिव्ह फोर्स याच्या सगळ्या बाजूचे मॉलिक्यूल त्याच्यावरती फोर्स ऍक्ट करणार, बरोबर आहे. म्हणजे इकडचा मॉलिक्यूल त्याला इकडे खेचणार, इकडचा मॉलिक्यूल इकडे खेचणार, वरचा मॉलिक्यूल वरती, खालचा मॉलिक्यूल खाली. सगळे मॉलिक्यूल सेम सबस्टन्सचे असल्यामुळे ते जो काही फोर्स लावतील तो सेम अमाउंटचा असेल, बरोबर आहे. सो नेट फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए काय असणार आहे, तुमचा 0 असणार आहे, बरोबर आहे. समजा मी एक कंटेनर कन्सिडर केलं, कन्सिडर अ कंटेनर filled with liquid. Let us consider, याच्यामध्ये आपण काय केले, 3 molecules at various position. वेगवेगळ्या पोझिशन वरचे आपण काय केले, 3 मॉलिक्यूल कन्सिडर केले, बरोबर आहे. मॉलिक्यूल ए जो आहे तो कुठे असणार आहे, मॉलिक्यूल ए इज इन द लिक्विड, बरोबर आहे. देअरफॉर त्याच्यावरती जे फोर्सेस ऍक्ट होणार आहे ते फोर्सेस काय असणार आहे, फोर्सेस ऑन मॉलिक्यूल ए आर कोहेसिव्ह फोर्सेस, बरोबर आहे. देअरफॉर नेट फोर्स ऑन ए इज 0. ए वरती जो काय नेट फोर्स आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे. नेट फोर्स 0 म्हणजे तो मॉलिक्यूल कुठे शिफ्ट होईल का,
नाही. त्या मॉलिक्यूलवर काही प्रेशर वगैरे काही येईल का? नाही. तो मॉलिक्यूल आहे तिथे आहे जसाची तसा राहणार. म्हणजे आता ह्या सरफेसवरचे एवढ्या लिक्विड मधले कुठलाही मॉलिक्यूल जर तुम्ही कन्सिडर केला तर तो जसाच्या तसा राहणार. तो त्याची जागा सोडेल का? नाही. तो स्वतः त्याची जागा सोडणार नाही. त्याच्या सराउंडिंगचे फोर्स, नेट फोर्स 0 असल्यामुळे त्याच्यामध्ये काही मुवमेंट होणार नाही. तो मॉलिक्यूल ऍज इट इज राहील. ओके. आता कन्सिडर करू मॉलिक्यूल बी. ऍट मॉलिक्यूल बी बघा, मॉलिक्यूल बी इज नियर टू द सरफेस फिल्म. हा मॉलिक्यूल कुठे आहे? नियर टू द सरफेस फिल्म आहे. देअरफॉर त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे, सो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज पार्टली इन एअर. थोडासा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे? तुमचा एअर मध्ये. मग आता जे मॉलिक्यूल वॉटरचे आहे, वॉटरचे मॉलिक्यूल जे आहे त्याच्या सराउंडिंग मध्ये, ते मॉलिक्यूल त्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट करतील? कोहेसिव्ह फोर्स. सेम मॉलिक्यूल आहे. आणि जे एअरचे मॉलिक्यूल आहेत वरच्या साईडला ते पण याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मग ते एअर मॉलिक्यूल्स कुठला फोर्स ऍक्ट, तिथे कुठला फोर्स ऍक्ट होईल? अधेसिव्ह फोर्स, बिकॉज डिफरंट मॉलिक्यूल्स. ओके. मग मी आधीच सांगितलं की काय, कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स. अधेसिव्ह फोर्स पेक्षा कोहेसिव्ह फोर्स कसा असतो? स्ट्रॉंगर असतो. अजून त्यात एक अपडेशन, अजून त्यात एक गोष्ट काय की वॉटर हा डेन्स सबस्टन्स आहे. बरोबर आहे. वॉटर मध्ये मॉलिक्यूलची डेन्सिटी जास्त असते. मग जास्त मॉलिक्यूल म्हणजे फोर्स काय करणार? जास्त. एअर हा रेअरर सबस्टन्स आहे. बरोबर आहे. हा रेअरर सबस्टन्स जो आहे तर त्याच्यामध्ये मॉलिक्यूल्स कसे असतात? रेअर असतात. म्हणजे इकडे 10 मॉलिक्यूल असतील तर वरती 2च मॉलिक्यूल असतील. 2 मॉलिक्यूल कितीच फोर्स लावणार आहे? म्हणजे तुमचा हा जो मॉलिक्यूल आहे त्याला त्याच्या सराउंडिंगचे मॉलिक्यूल खाली खेचण्याचा प्रयत्न करतील विथ द हेल्प ऑफ कोहेसिव्ह फोर्स. ओके. मग खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. मग तो फोर्स जो आहे कोहेसिव्ह फोर्स, इट इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन. म्हणजे तो फोर्स काय करेल? त्या मॉलिक्यूलला सुद्धा फोर्स करेल की तो कुठे जाईल? डाउनवर्ड डायरेक्शनला जाईल. ओके. पार्टली इज इन द एअर. तो तुमचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे? पार्टलीच एअर मध्ये. बरोबर आहे. मग कोहेसिव्ह फोर्स acting on the molecule is stronger than adhesive force. बरोबर आहे. Therefore net force acting on molecule is in downward direction. तो कुठे असणार आहे? is in downward direction. ओके. तो कुठे ऍक्ट होणार आहे? डाउनवर्ड डायरेक्शनला. ओके. आता मॉलिक्यूल सी कन्सिडर करा. फॉर मॉलिक्यूल सी आता मॉलिक्यूल सी कन्सिडर करा. फॉर मॉलिक्यूल सी काय होणार आहे? मॉलिक्यूल सी कुठे आहे? ऑन द सरफेस फिल्म. बरोबर आहे. मॉलिक्यूल सी इज ऑन द सरफेस फिल्म. सो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, त्याचा जो काही स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स असणार आहे तो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय असेल? half in the air and half in the liquid. तो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे असणार आहे? 50% तो लिक्विड मध्ये असणार आहे, 50% एअर मध्ये असणार आहे. मग आता लिक्विडचे मॉलिक्यूल्स त्याला खाली खेचतील. फोर्स बिटवीन लिक्विड मॉलिक्यूल्स अँड मॉलिक्यूल सी काय असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. आणि फोर्स बिटवीन लिक्विड मॉलिक्यूल अँड एअर मॉलिक्यूल काय असणार आहे? अधेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स. म्हणजे इथले सुद्धा मॉलिक्यूल या सी मॉलिक्यूलला कुठे खेचणार आहे? खाली खेचणार. बरोबर आहे. मग therefore there is
cohesive force between liquid molecule and adhesive force between molecule C and air molecule. बरोबर आहे. आणि आपण एक गोष्ट बघितली की कोहेसिव्ह फोर्स इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स. क्लिअर अप करते. ओके. कोहेसिव्ह फोर्स इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स. Therefore, net force acting on molecule C is in the downward direction. तो कुठे असणार आहे? डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. म्हणजे तो त्या मॉलिक्यूलला कुठे खेचणार आहे? खाली खेचणार आहे. मग जेवढे काही सरफेस फिल्म वरचे मॉलिक्यूल असणार आहे बघा, इथपर्यंत जे मॉलिक्यूल्स होते की ज्यांचा एअरशी कॉन्टॅक्ट नव्हता, ते मॉलिक्यूल कुठे राहणार आहे? ऍज इट इज राहणार आहे त्यांच्या जागेवर. त्यांची जागा ते सोडणार नाही. जे सरफेस फिल्मच्या थोडे जवळ आहे ते काय करणार? स्वतःला खाली खेचण्याचा प्रयत्न करणार, खाली येणार, खाली जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे त्यांचा एक लेअर सेट झाला. आता जे सरफेस फिल्म वरचे मॉलिक्यूल आहेत ते सुद्धा स्वतःला खाली खेचताय. ते सुद्धा स्वतःला काय करताय? खाली खेचताय. ह्या प्रोसेस मध्ये इथे अपर मोस्ट पार्टला एक फिल्म तयार होते ऍज अ इलास्टिक मेम्ब्रेन. The molecules on surface film forms an elastic membrane and this property of liquid is known as surface tension. या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार? सरफेस टेन्शन म्हणणार. ओके. मग मी काय लिहिणार? The molecules on the surface film forms an elastic membrane. This property of liquid or fluid is known as काय? सरफेस टेन्शन. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणणार? सरफेस टेन्शन. कळलं? मग सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन प्रॉपर्टी कशी अप्लाय होते किंवा लिक्विड ही प्रॉपर्टी कसं शो करतो. बरोबर आहे. विथ द हेल्प ऑफ कोहेसिव्ह फोर्स अँड अधेसिव्ह फोर्स. आलं लक्षात? मग आता मला जर डेफिनेशन लिहायची झाली, तुम्हाला विचारलं डिफाइन सरफेस टेन्शन विथ युनिट अँड डायमेन्शन, तर कसं लिहिणार? ओके. हे रफ करू. ओके. आता डेफिनेशन डिफाइन सरफेस टेन्शन. डिफाइन सरफेस टेन्शन जर तुम्हाला विचारलं विथ युनिट अँड डायमेन्शन फॉर 2 मार्क्स, तर काय डेफिनेशन लिहिणार तुम्ही? बघा, ही सरफेस फिल्म आहे. सरफेस फिल्म वरती आपण एखादा मॉलिक्यूल किंवा एखादी लेंथ कन्सिडर केली, त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स त्याला तुम्ही काय म्हणणार? सरफेस टेन्शन. मी काय लिहिणार? द टॅन्जेन्शियल फोर्स acting per unit length on the both sides of line drawn on the surface film. बघा, वर्ड टू वर्ड डेफिनेशन तुमच्या टेक्स्ट बुक सारखी. ड्रॉन ऑन द सरफेस फिल्म ऑफ द लिक्विड इज नोन ॲज सरफेस टेन्शन. त्याला काय म्हणणार आपण? सरफेस टेन्शन. ओके. काय की तुम्ही जर ह्या लिक्विडच्या टॅन्जेन्शियल सरफेस या लिक्विडच्या सरफेस वरती एक लाईन ड्रॉ केली, तर ह्या लाईन वरती जे काही दोन्ही साइडला टॅन्जेन्शियल फोर्स ऍक्ट होणार आहे, या टॅन्जेन्शियल फोर्स पर युनिट लेंथला आपण काय म्हणणार? सरफेस टेन्शन म्हणणार. काय म्हणणार?
surface tension. Tangential force acting per unit length on the both side of line drawn on the surface film of liquid is known as surface tension. Mathematically कसे लिहिणार आपण? Surface tension denoted by T. Tangential force per unit length. Okay, this is nothing but your surface tension. Tangential force per unit length. Unit काय लिहिणार आपण याचं? SI unit. SI unit is force unit Newton, length unit meter, Newton per meter. Okay, surface tension denoted by Newton per meter. Dimensions कसे लिहिणार? Dimensions विचारतात तुम्हाला काय असं वाटेल डायमेन्शन होते आम्हाला 11वीला, ते पण पहिल्या चॅप्टर मध्ये, काय संबंध 12वीला विचारायचा नाही. सीईटी साठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कुठल्याही क्वांटिटीचे डायमेन्शन्स विचारू शकतात, किंवा जो तुमचा बोर्डला सुद्धा क्वेश्चन येतो की डिफाइन 1 मार्क्सचा क्वेश्चन असेल 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल, क्वेश्चनच अशा टाइपचा असतो, डिफाइन सरफेस टेन्शन विथ युनिट अँड डायमेन्शन. मग तेव्हा फक्त डेफिनेशन लिहून चालेल का? नाही, तुम्हाला एसआय युनिट आणि डायमेन्शन लिहावे लागतील. एसआय युनिट लिहिता आला म्हणजे डायमेन्शन लिहिता येणार आहे. फर्स्ट डायमेन्शन सांगा, LMT. व्हॉट इज डायमेन्शन फॉर फोर्स? L1 M1 T-2. ओके, अपॉन काय? लेंथचे डायमेन्शन L1 M0 T0. ओके, लेंथचे डायमेन्शन L1 L1 कॅन्सल, कारण हा वरती जाताना काय होणार? मायनस होणार. बरोबर आहे. 1 - 1 0 म्हणजे काय डायमेन्शन्स मिळाले तुम्हाला? L0 M1 T-2. काय डायमेन्शन आहे सरफेस टेन्शनचे? L0 M1 T-. ओके, आलं लक्षात? समजलं? सरफेस टेन्शन बेसिक कॉन्सेप्ट आहे, समजून घ्यायला पण सोपी आहे. लिक्विडची एक प्रॉपर्टी जी आपण शिकलो इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या हेल्प. समजलं? ओके, आता इथून पुढे आपल्याला बघायचंय सरफेस एनर्जी, ते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. धन्यवाद.